साहेब जे काही चालले ते काही योग्य वाटत नाही, मी जातो, माहिती घेतो आणि तुम्हाला कळवतो असं म्हणाले आणि गेले ते सगळ्यांनाच घेऊन गेले असे उद्गार शरद पवारांनी त्यांच्या 4 दिवसांपूर्वीच्या भाषणात काढले. शरद पवारांच्या बोलण्याचा रोख छगन भुजबळांकडे होता हे आता काही लपून राहिलेलं नाही. त्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ कॅबिनेट मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी शपथ घेतली. खरं तर छगन भुजबळ शरद पवार यांना सोडून जातील याची कुणीच कल्पना केली नव्हती, कारण भुजबळांची राजकारणात डगमगलेली नौका पार लावण्यात शरद पवारांचा मोठा हात आहे आणि ते खुद्द भुजबळ देखील मान्य करतात. आजच्या या व्हिडिओत आपण छगन भुजबळ यांच्या राजकीय प्रवासात शरद पवारांची नेमकी काय भूमिका राहिली, त्यांना विरोध असतानाही भुजबळांना निवडणुकीचं तिकीट का दिलं गेलं याची माहिती जाणून घेणार आहे. नमस्कार, मी सचिन आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार एक ना एक दिवस सत्तेच्या वळसणीखाली जाऊन उभे राहणार याची राजकीय क्षेत्रात चर्चा होतीच. मात्र अजित पवारांसोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यासारखी माणसंही जातील यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही. म्हणूनच की काय, आज सुद्धा अजित पवार यांचं बंड सगळ्यांना शरद पवार यांचीच खेळी वाटतं. असो, बाकीच्यांचं सोडा, छगन भुजबळ हे सुद्धा शरद पवारांविरुद्ध बंड करतील याची खुद्द त्यांच्या कार्यकर्त्यांनाही कल्पना नसावी. कारण मागच्या काही काळापासून राजकारणात मार्गक्रमण करताना शरद पवार या नावानेच भुजबळ यांचं राजकीय आयुष्य व्यापून राहिलं होतं. आता आपण सुरुवातीपासून भुजबळांच्या राजकीय प्रवासाचा धांडोळा घेऊयात, म्हणजे गोष्टी तुमच्या लक्षात येतील. नाशिकमधील भगवानपुरा भागातल्या अरुंद गल्लीबोळात बालपण घालवल्यानंतर भुजबळ भावंड आई वडिलांच्या निधनानंतर आत्याकडे जाऊन राहिले. पुढं मगन आणि छगन भुजबळ मुंबईत दाखल झाले. माळी समाजातील लोकांनी पैशाची मदत केली आणि त्या भावंडांनी माझगावमध्ये भाजीपाल्याचा छोटेखानी व्यवसाय सुरू केला. त्यासोबतच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही पूर्ण केला. त्या काळी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आवाज उठवत होते, आंदोलन करत होते. बाळासाहेबांच्या करारी भाषणांनी छगन भुजबळ प्रभावित झाले. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात राजकीय प्रवास सुरू केला. लोकांशी असलेला जनसंपर्क आणि आक्रमक भाषणांमुळे सेनेत त्यांचं महत्त्व वाढलं. त्याच्या जोरावरच ते 1973 साली शिवसेनेतून निवडून आलेले पहिले नगरसेवक ठरले. 1973 ते 1984 या काळात छगन भुजबळ हे मुंबईतील सर्वात क्रियाशील नगरसेवक मानले जात होते. त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे 2 वेळा ते मुंबई महापालिकेचे महापौरही झाले. महापौर असताना त्यांनी राबवलेली सुंदर मुंबई, मराठी मुंबई ही मोहीम विशेष गाजली. मुंबईच्या सौंदर्यासाठी त्यांनी अनेक कठोर पावले उचलली. 1985 मध्ये ते माझगावमधून शिवसेनेचे पहिले आमदार झाले. मात्र शिवसेनेत त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नव्हत्या. 1991 मध्ये मग मंडोल आयोगाच्या मुद्द्यावरून शिवसेना ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असल्याचं सांगत भुजबळांनी शिवसेना सोडली. मात्र राजकीय जाणकारांची त्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. असं सांगितलं जातं की 1990च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीनं 85 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी आपल्याला विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा भुजबळ यांना होती. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते केलं. त्यातूनच त्यांचा जोशी यांच्यासोबतचा संघर्ष वाढत गेला आणि परिणामी भुजबळांनी शिवसेना सोडली. त्यावेळी भुजबळांवर भयंकर टीका करण्यात आली होती. रागावलेल्या शिवसैनिकांनी तर त्यांच्यावर हल्ला करण्याचीही तयारी केली होती. तो काळ त्यांच्यासाठी खूप धकाधकीचा राहिला. त्यांना मुंबईत येणं अवघड जाऊ लागलं. पण त्यातून सावरून त्यांनी पुढे स्वतःला ओबीसी नेता म्हणून महाराष्ट्रापुढे प्रेझेंट केलं. दरम्यान त्याच काळात शरद पवार हे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून काम करत होते. छगन भुजबळ यांच्या कामाचा सपाटा आणि शिवसेनेत सुरू असलेला त्यांचा संघर्ष पवारांच्या नजरेतून सुटला नाही. त्यावेळी मग पवारांनी भुजबळ यांना आपल्यासोबत घेण्याचा निर्धार पक्का केला. तशी बोलणीही केली. दोघांचे सूर जुळले आणि 1991च्या नागपूर हिवाळी अधिवेशनात भुजबळ यांनी 9 आमदारांना सोबत घेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भुजबळांच्या काँग्रेसवासी होण्याचा शिवसैनिकांना आणखीनच राग आला. बाळासाहेब ठाकरे यांनी भुजबळांना लखोबा लोखंडे म्हणत संताप व्यक्त केला. त्यावेळी संतापलेल्या शिवसैनिकांकडून भुजबळांच्या जीवाला काही धोका पोहोचणार नाही याची सगळी जबाबदारी शरद पवार यांनी घेतली होती. पुढे शरद पवार यांचं काँग्रेसवाल्यांशी वाजलं आणि त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी पवारांच्या खांद्याला खांदा लावून चालणारे पहिले नेते होते छगन भुजबळ. त्यामुळे भुजबळ पवारांचे विश्वासू सहकारी बनले. शरद पवारांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. एवढंच नाही तर एकदा गृहमंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. शरद पवार यांनी भुजबळ यांच्या आक्रमक राजकारणाला कायमच पाठिंबा दिला. त्यामुळेच की काय, एकदा गृहमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा धाडसी निर्णयही भुजबळांनी घेतला. शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना प्रत्येक वेळी सत्तेत संधी दिली. 2 वेळा उपमुख्यमंत्री पदासोबतच विविध खात्यांची मंत्रिपदेही छगन भुजबळांनी भूषवली.
एकीकडे त्यांचा राजकीय आलेख वाढत असतानाच आर्थिक गैरव्यवहाराची प्रकरणे त्यांच्या मानगुटीवर बसले. तेलगीने केलेला स्टॅम्प घोटाळा, दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम गैरव्यवहार यामुळे भुजबळांची इमेज डॅमेज होत राहिली. पण तरीही शरद पवार यांनी वेळोवेळी भुजबळांना संधी दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या दाव्यानुसार भुजबळ यांच्याकडे 2,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि लोणावळा येथे टाकलेल्या छाप्यात छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता आढळून आली होती. त्यात नाशिकमध्ये त्यांचा मुलगा पंकज भुजबळांच्या नावावर असलेला 46,500 स्क्वेअर फुटांमध्ये पसरलेला 100 कोटींचा बंगला देखील होता. दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी आणि बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपावरून 14 मार्च 2016 रोजी भुजबळांना अटक देखील करण्यात आली होती. ते जवळजवळ 2.5 वर्ष तुरुंगात होते. त्यानंतर ते जामिनावर बाहेर आले. तुरुंगातून आल्यानंतर त्यांना तिकीट देण्यास पक्षातील अनेकांनी विरोध केला होता, परंतु त्यांच्यावर अन्याय झालाय असं सांगून पवारांनीच त्यांना विधानसभेला तिकीट दिलं. एवढंच काय, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीही केलं. नुकताच तो किस्सा जितेंद्र आव्हाड यांनी YB सेंटरमध्ये सांगितला. मात्र हेच भुजबळ आता त्यांच्या गुरूंची साथ सोडून पुरोगामी विचारधारा खुंटीला टांगत पुन्हा एकदा सत्तेच्या मागे गेलेले दिसले आणि कार्यकर्त्यांची गोची झाली. 1991च्या नागपूर हिवाळी अधिवेशनापासून भुजबळ यांच्या आयुष्यात आलेला शरद पवार नावाचा सुवर्ण अध्याय 4 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केलेल्या बंडासोबत संपला अशी आता चर्चा रंगायला लागली आहे. भ्रष्टाचार प्रकरणाच्या अनेक केसेस त्यांच्यावर प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणामधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी शरद पवारांची साथ सोडत त्यांनी अजित पवारांचा हात हातात घेत भाजपसोबत सत्तेचा मार्ग धरला असावा असा कयास राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातो. अन्यथा ज्या माणसाने सत्तेचं दान भरभरून आपल्या झोळीत टाकलं त्यालाच आव्हान देण्याची भाषा छगन भुजबळ यांनी केली नसती. एकूण काय, तर सत्तेपुढे कुणाचंच शहाणपण चालत नाही. अन्यथा तत्व, निष्ठा आणि विचारधारा फक्त भाषणापुरत्या मर्यादित राहिल्या नसत्या. असो, बाकी छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या विरोधात पुकारलेल्या बंडाबाबत नेमकं तुमचं मत काय ते मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.